आज मांडवगणचा आठवडे बाजार दिवस. भरधाव वेगात वाहणाऱ्या वाहतुकीच्या अगदी रस्त्यावरच 1 फुटाच्या लगतच हा परप्रांतीय आपला हा व्यवसाय करत आहे. या ठिकाणची सर्व व्यावसायिक दुकाने ही हटविण्यात आलेली असून याची याला कल्पना नसावी. कहाँ से आए हो आप? इधर आ जाओ. कहाँ से आए? केड़गांव. कौन सा केड़गांव? ये टोपला केड़गांव. गाँव मूल गाँव कौन सा है आपका? राजस्थान. राजस्थान. आप रोड के साइड कोई बिजनेस क्यों करते हैं लोग? बाजार के हाँ, आप बैठे उधर 20 फुट अंदर, ग्राहक इधर रोड के पास. ये रोड इतना बहता है. हाँ, किसी का कोई अपघात हो गया, इसका पैसा भरोगे आप? कोई हमें ये लेते हुए आपका खरीदी करते हुए किसी को ठोक दिया तो वो पैसा भरोगे आप? पावती देते हैं ना. अरे पावती दिया तो क्या उसको हॉस्पिटल का खर्चा आप करोगे? अरे पावती देने से क्या आप कहीं भी बिजनेस कर सकते हैं क्या? साइड पे है ना भाजी यार. साइट कहाँ है ये देखो ना. बहुत साइड है ना. काय का बहुत साइट? आप उधर क्यों बैठे? किधर बैठूं फिर? ये छाया में बैठा हूँ. छाया में उधर माल लगाओ ना, वहीं पे रोज लोग बैठते. देखो ना वो क्यों अंदर बैठे. हाँ, उठाओ. देखो वो बोलते पावती देते हम. पावती देते हैं लेकिन इधर लगाने का नहीं. नहीं इधर लगाए कोई नहीं लगाते. इधर एक भी नहीं बैठेगा. एक तो अंदर जाओ, नहीं तो वहीं पे लगाओ. वही लगा सकते आप, वहीं पे लगाओ. बाजार के लोग आते हैं ना, उनकी गाड़ी लगा. वहीं पे लगा सकते हैं आप. यहीं पे नहीं रहेगा, नहीं तो थोड़ी देर में आपके ऊपर कार्रवाई होगी. वो निकालो इधर लगा दूँ ना. नहीं ऊपर नहीं होगा. वहीं पे लगाने का. रोज लोग वहीं पे बैठते हैं. वहीं पे बैठने सुनने का. इधर सुनने का. हाँ, पावती देते तो क्या ऐसा नहीं करते. हाँ, किसी को ठोक दिया ना, आप बोल रहे हैं. सुनो, किसी को ठोक दिया तो उसका खर्चा आप करोगे? बोलो. अरे भरगाव वाहन निकालो. सहकार्य करो, हेल्प करो. उधर ही लगा लूँ ना. हाँ, उधर भी यहीं पे लगाओ ना. आपको जगह दिया ना, यहीं पे लगाओ ना. अंदर दिखेगा नहीं भाजी. और कौन कहता है उनका दिखता है और आपका क्यों नहीं दिखेगा? वो गाव के. हाँ बरोबर. फिर कोण तर दिसणार नाही म्हणलं. हे सगळे लोक रोज तिथं बसतात. मोकळे तिथं बस ना. उधर लगा. हा, वही पे लगाव. हे पहा, हा राजस्थानवरून आलेला आहे. हा वाहतुकीचा रस्ता आहे. एखाद्या वाहनाला ब्रेक नाही लागले अथवा कोणी मोबाईलवर बोलत असताना नजर चुकीने जर वाहन खरेदी करत असताना या ठिकाणी आल्यास अपघात होऊ शकतो. याची मोठी किंमत ही आपल्या गावातीलच व भागातीलच लोकांना मोजावी लागू शकते. हा भैया म्हणतो मी पावती देतो म्हणजे भविष्यात अपघात झाल्यास हॉस्पिटलचा खर्च हा भरू शकतो का? आपला हेतू हा रस्त्याच्या कडेला बसणारा व्यवसाय आहे. यामुळे ह्या भरधाव वेगात वाहणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. एखाद्या वाहनाचे ब्रेक फेल होऊ शकते. एखादी घटना घडू नये त्या घडण्या अगोदर आपण एक काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. एक आदमीवर बेटा ना. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले.